मित्रांनो, मी काय बोलतो ते काळजीपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. मी फार महत्वाची गोष्ट आज तुमच्याशी शेअर करतोय. असा पेच प्रसंग, असा पेच प्रसंग राज ठाकरे यांच्या जीवनामध्ये, राज ठाकरे यांच्या जीवनामध्ये आजवर कधीही आला नव्हता. उद्धव आणि बाळासाहेबांना सोडून, शिवसेना सोडून बाहेर पडून मनसे काढताना जेवढा मोठा क्रायसिस, पेच प्रसंग, संकट समय, बिकट समय राजच्या पुढे होता. मित्रांनो, मी राज साहेब वगैरे म्हणू शकत नाही. राजचे माझे संबंध पर्सनली वेगळे आहेत, वेगळे होते. तो खूप लहान असल्यापासून मी त्याला पाहतोय आणि माझं वय लक्षात घेता माझ्यासाठी तो राज साहेब वगैरे काही असू शकत नाही. राज आहे आणि प्रेमाचा विषय आहे, माझ्या स्नेहाचा विषय आहे, माझ्या कौतुकाचा विषय आहे. इथे मला जी माणसं आहेत ना, त्याच्यात त्याला स्थान आहे. त्यामुळे मी राज म्हणतो. काही लोक मला म्हणतात की अरे राज साहेब म्हणा, मी नाही म्हणणार. राज आहे माझा, तो माझा राज आहे म्हणून मी इतका मोकळेपणाने बोलू शकतो. दुसरे कोणी बोलले तर लोकांच्या रिएक्शन, मनसे सैनिकांच्या रिएक्शन वेगळ्या होतात. पण मनसेचे सगळे जे टॉप लीडर्स आहेत, सगळे त्यांना माहिती आहे की अनिलजींचं नातं राजशी काय आहे. केवढा एक स्नेह अनिलजींच्या मनात आहे, प्रेम आहे. त्यांना का भलं व्हावं राजचं असं वाटतं. ती कळकळ आहे, ती तळमळ आहे. आणि या तळमळीपोटी राज तूही ऐकून घेतलं पाहिजेस आणि त्याचे सहकारीही ऐकून घेतात. थँक्स, धन्यवाद. पण मित्रांनो, राजच्या जीवनात तेव्हा नव्हता एवढा पेच प्रसंग आज उद्भवला. आणि त्यांचे अंतप्रवाह मला माहिती आहे. खरोखरच काय घडलं हे वर्तमानपत्रात, मीडियात कुठे आलं नाही, येणार नाही, येऊ दिलं जाणार नाही. पण मला सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमच्याशी बोलतोय. आणि म्हणून राज आज त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या पेच प्रसंगात अडकलाय. हे मी आज सांगतोय, जे कुठे आलेलं नाही, येणार. राज ठाकरे, राज ठाकरे एक ब्रँड आहे. एक ब्रँड होता उद्धव ठाकरे, एक हा ब्रँड होता. बाळासाहेब अमर आहेत, ब्रँड म्हणून सुद्धा अमर आहेत. तो ठाकरे ब्रँड त्यांच्याबरोबर संपला. उद्धवनी नाही केअर केला. काही प्रमाणामध्ये त्या ब्रँडची ब्रँच राजकडे, ब्रँडची ब्रँच राजकडे. राजच्या आयुष्यामध्ये त्याला कधी कोणी चॅलेंज नाही केलं, त्याला कोणी आव्हान नाही दिलं. त्याला आवाहन केलं लोकांनी, पण आव्हान नाही दिलं, चॅलेंज नाही दिला. त्याच्या समोर हो म्हणा तर असं होईल, नाही म्हणालात तर तसं होईल, अशा तऱ्हेची सूचक इशारे वाजा भावा कधी कोणी व्यक्त केले नव्हते. राज हा अजिंक्य, अजेय, अभेद्य असं मानलं जात होतं. आज पहिल्यांदाच राजच्या 2 प्रतिक्रिया बघण्यासारख्या आहेत. त्याच्यामधून त्याची हतबलता, अगतिकता कशी प्रगट झाली आहे बघा. ज्या वेळेला कल्याण डोंबिवलीला राजू पाटील यांनी त्यांचे 5 मनसेचे नगरसेवक घेऊन निर्णय घेतला की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपण पाठिंबा द्यायचा, त्यावेळेला प्रथमदर्शनी, प्रथम प्रतिक्रिया राज ठाकरे यांची अनुकूल नसणार हे सांगण्याला कोणा ज्योतिषाची किंवा कोणाची गरज नाही. पब्लिक मेसेज काय जाईल, पब्लिकमध्ये मेसेज काय जाईल. आतून मी दुरावतोय, आतून मी दुखावलोय, आतून मला बाहेर व्हायचंय, आतून मला दूर व्हायचंय. उद्धवपासून मी हळू होणार आहे, पण हळूहळू होणार आहे, एकदम एका रात्रीत. असं कसं 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 कुठल्या तोंडाने मी लोकांना सांगणार, काय समर्थन करणार, काय बाजू मांडणार माझी किंवा मनसेची. अरे तुम्ही एकदम बरं निघालायत तर निघालायत, डायरेक्ट एकनाथ शिंदे म्हणजे हाडवैरी त्याचा काय. राजू पाटील यांनी त्यांच्या राज ठाकरेंच्या आयुष्यात पहिलं त्यांना जाणीव करून दिली की आता ते दिवस संपले, ज्यावेळेला मातोश्रीवरून आदेश, संदेश, उपदेश निघेल आणि त्याचं पालन होईल. आता ते दिवस संपले की शिवतीर्थवरून आदेश निघेल आणि त्याचं पालन होईल. काळ बदलला आहे, आता तुम्हालाही बदलावं लागेल. आता नेते नेणार नाहीत तर फरफटत जाणार कार्यकर्त्यांच्या मागे, असे दिवस आहेत. आणि हे तुमच्याच वाट्याला नाही आलेले आहेत, हे भाजप नेत्यांच्या वाट्याला आलेले आहेत, हे शिंदेच्याही वाट्याला आलेले आहेत, हे शरद पवारांच्याही वाट्याला आलेले आहेत, हे अजित पवारांच्याही वाट्याला आलेले आहेत, हे सपकाळांच्याही वाट्याला आलेले आहेत. तुम्ही अपवाद होऊ शकत नाही. त्यांनाही आता चंद्रपूरला काय झालं, ते धानोरकर आणि यांच्या वादामध्ये काय झालं, वडेट्टीवारच्या काय झालं, फरफटत घ्यावं लागलं. आता नेत्यांचे दिवस तिकीट देण्यापुरते राहिले, आणि ते नाही दिले तरी बंडखोरी करतायत, दुसऱ्या पक्षात जातात, म्हणजे तोही धाब्यावर बसवताच आहे. पण
आमच्या भविष्याशी निगडीत, आमच्या भवितव्याशी निगडीत, आमच्या आयुष्याशी निगडीत, आमच्या राजकारणाशी निगडीत, आमच्या करिअरशी निगडीत हे निर्णय तुम्ही तिकडे बसून कराल आणि इकडे आम्ही त्याची मुकाट्याने गुलामासारखी अंमलबजावणी करीत हे दिवस गेले. गुलामांनी आता बंड केला आहे. गुलामांनी आता गुलामगिरीचं जोखड चुकून दिलेला आहे, फेकून दिलेला आहे. आता आम्ही तुमचे गुलाम नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही स्वावलंबी आहोत, आम्ही स्वयंभू नाहीत. एवढंच म्हणून आम्ही तुम्हाला मान देतो, सन्मान देतो. मान आणि सन्मान घ्यायचा आणि हो म्हणायचं की अपमान करून घ्यायचा आणि त्याच्यासाठी नाही म्हणून घट्ट राहायचं, हा निर्णय तुमचा आहे. हे राज ठाकरे सगळ्याच नेत्यांच्या वाट्याला आलाय. आज तो विषय राज ठाकरेंशी निगडीत झालाय म्हणून मी त्याच्यावर बोलतो. त्याला परवानगी द्यावी लागली याचं कारण राज पाटीलनी सरळ सांगितलं की हे 5 तुम्ही परवानगी दिली तर तुमच्या परवानगी सकट आणि नाही दिली तर परवानगीशिवाय मग तर मनसेच सोडून जातील. आज मनसे म्हणून गट तरी राहील जर तुम्ही हो म्हणालात की हा करा. राज ठाकरे हो म्हणावं लागलं. पहिल्या त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा राज ठाकरेंचं असं घडलं की हो म्हणावं लागलं. इलाजच नाही. मग ती खतखत मळमळ काल व्यक्त झाली त्या जन्मशताब्दी कार्यक्रमात, जेव्हा ते म्हणाले की मला शिसारी आली कल्याण डोंबिवलीत जे घडलं. काय चाललंय, कसले विकले जातात, हा लिलाव आहे, हा बाजार आहे. अरे हा बाजार तर पहिल्यांदा उद्धवने वाढला होता बेटा. राज, आठवत आहे का तुला? तुझे 7 पैकी 6 नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये कोण घेऊन गेलं? त्यावेळेला तो बाजार नव्हता का? त्यावेळेला ती विक्री नव्हती का? त्यावेळेला तो लिलाव नव्हता का? त्यावेळेला हे तू बोलला असतास राज, आज तुला बोलण्याचा ते अधिकार होता. कारण ज्याच्या बाजूला तू बसून आता ही निवडणूक लढवलीस त्यानेच पहिला लिलाव मुंबई महापालिकेमध्ये तुझे 6 नगरसेवक घेऊन केले. तेव्हा का नाही असं वाटलं की हा लिलाव आहे, किळसवाणा आहे, शिसारी येणार आहे? आज वाटतंय नाही मान्य करणार. लोकांना आठवण येणार की 6 ज्या उद्धवने घेतले तो बाजूला उभा आहे, त्यांनी घेतले. तो लिलाव नव्हता, तो गुलामांचा लिलाव नव्हता, सौदा नव्हता, होता. पण मग त्यावेळेला का नाही बोलू? आता तो नैतिक अधिकार नाही आपल्याला असं बोलण्याचा की इथे शिसारी आली, तेव्हा ओकारी आलीच, आज शिसारी आली म्हणाला. नैतिक. एनिवे, राज ठाकरे यांना यापुढे मनसे टिकवायची असेल तर आपले आदेश लादून चालणार नाही. उपदेश करता येईल, संदेश देता येईल, पण आदेशाचे दिवस सगळ्याच नेत्यांचे गेले. उद्धवचे गेले, मी सांगितलं तर शरद पवारांचे गेले, अजितदादांचे गेले, फडणवीसांचे सुद्धा गेले, तिथे पण बंड होत आहे. सकपाळांचे पण गेले, सगळ्यांचे गेले, राजचे पण. ही रियालिटी आहे, ही मान्य करायला पाहिजे. किळस येते, शिसारी येते, राजकारणात राहायचंय तर हेच करायचं. आणि 3.5 वर्ष आहेत पुढली, काहीही निवडणूक नाहीये. त्यामुळे मनसे तोपर्यंत टिकवून ठेवणं आहे तशी, एवढंच खरं आव्हान आज राज ठाकरे यांच्यासमोर आहे. कटू बोललो, सत्य बोललो, प्रेमाने बोललो, आपुलकीने बोललो, आत्मीयतेने बोललो, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे स्वतःच्या सचत विवेक बुद्धीला विचारा की ज्याची शिसारी येते, किळस येते, ते उद्धवनी केलं, त्याच्याबरोबर आपण गेलो, मग उद्या फडणवीसांबरोबर जायला काय हरकत आहे? तो पुढला मुद्दा पुन्हा कधीतरी. धन्यवाद.